नमस्कार. तुकाराम माने नावाचा एक पोलीस कॉन्स्टेबल ठाण्याच्या पोलीस दलामध्ये कार्यरत होता. त्याची पोलीस दलामध्ये 10 वर्षाची सर्व्हिस पूर्ण झालेली होती आणि त्याच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. घरी 2 गोजीरवाणी मुलं आणि चांगली बायको मोहिनी होती. फारशी कुठच्या गोष्टीची तमा न बाळगता आपण बरं आपलं काम बरं असा या तुकाराम मानेचा एकंदर स्वभाव होता. त्यामुळे कुठच्याही प्रकारच्या हडेल हप्पीने दुसऱ्याच्या मागे लागून त्याच्यावर दबाव टाकून 4 पैसे अधिकचे मिळवावे अशी या तुकारामाची पोलीस खात्यामध्ये असूनही तोपर्यंत तरी काही वृत्ती झालेली नव्हती. जे काही जो कोणी खुशीने राजी खुशीने देईल ते आपल्या खिशात टाकायचं धोरण आणि थोडेसे 4 पैसे वर खर्चाला जमा झाले एवढंच त्याचं समाधान तुकाराम मानेला सर्व्हिसमध्ये आल्या दिवसापासून लाभत होतं. पण या सगळ्या चांगल्या चाललेल्या तुकारामाच्या संसाराला अचानक कोणाची तरी दृष्ट लागले असं काहीसं म्हणावं अशा गोष्टी एकामागोमाग एक घडायला लागल्या. आणि विशेष काही नाही, पण तुकारामाची जे बायको होते ते त्या काळानंतर वारंवार आजारी पडायला लागले. कधी तिला सडकून ताप भरे, कधी अंगावरती सगळीकडे फोड येत अंगाची लाही लाही होत असे, कधी 2-2, 3-3 दिवस तिला झोप लागत नसे. आणि या सगळ्यामुळे मूळचं तिचं जे चांगलं आरोग्य होतं ते झपाट्याने उताराला लागलेलं होतं. तुकारामाने आपल्या बायकोच्या काळजीमुळे आधी छोटे डॉक्टर, मोठे डॉक्टर, हॉस्पिटल सगळं करून झालेलं होतं. त्यावेळेला उपलब्ध असलेल्या जवळजवळ सगळ्या तपासण्या या तुकारामाच्या बायकोच्या करून झालेल्या होत्या. त्याच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त रिपोर्ट नॉर्मल येत होते. पण तुकारामाच्या बायकोला जे आजारपण होतं त्याला मात्र काही उतार नावाची गोष्ट पडत नव्हती. 2-2.5-3 वर्ष अशी गेल्यानंतर तुकाराम मनातून खंतावायला लागला आणि शेवटी बायको कधीतरी तुकारामाला म्हणे की असं हे दळभद्री शरीर घेऊन जगण्यापेक्षा कुठेतरी एकदा जाऊन जीव द्यावा असं मला आता वाटायला लागलं आहे. 2-4दा मोठ्या उद्वेगाने बायकोच्या तोंडून आलेले हे शब्द ऐकल्यानंतर तुकाराम खऱ्या अर्थाने आतून धास्तावला आणि मग आपल्या सहकाऱ्यांची या बाबतीमध्ये एकंदर साधक बाधक अशी सहज चर्चा केल्यानंतर त्यांच्यातल्या पाळंदे नावाच्या एका कॉन्स्टेबलने या तुकाराम मानेला सांगितलं की बाबा, तुझा विश्वास आहे की नाही ते मला माहीत नाही, पण माझं ऐकणार असेल तर त्या तुझ्या बायकोची पत्रिका म्हणजे जन्मपत्रिका घेऊन आपल्या ठाण्यामध्ये मनोहर दास्ताने नावाचे एक ज्योतिषी आहेत, त्यांना पत्रिका नेऊन दाखव. कदाचित त्यांच्या उपायाने तुला चांगला फरक पडेल. कारण ठाण्यामध्ये आणि बाकीच्या मुंबईमधल्या लोकांनाही या मनोहर दास्तानांच्या उपायाचा फार चांगला अनुभव आत्तापर्यंतही आलेला आहे. तुकारामाने मग त्या आपल्या पाळंदे सहकार्याकडनं पत्ता घेतला आणि रविवारी सकाळी दास्ताने साहेबांचं घर गाठलं. आता मनोहर दास्ताने हे काही पिढीजात किंवा व्यावसायिक ज्योतिषी नव्हते, तर कॅनरा बँकेसारख्या नावाजलेल्या बँकेच्या मुंबईमधल्या एका शाखेमध्ये ते मॅनेजर म्हणून कार्यरत होते. 55च्या आसपास वय, 6 फुटाची चांगली उंची, स्वच्छ गोरावर्ण, भेदक डोळे आणि वय वर्ष 55 असूनही त्यांचे सगळेच्या सगळे केस अजून काळे कुळकुळीत होते. असे सगळे हे दास्ताने साहेब गेल्या 10-15 वर्षापासून सहज आवड निर्माण झाली म्हणून ज्योतिषाचा अभ्यास करायला लागलेले होते. सुरुवातीला 2-4 ठिकाणी कधी वर्षाचा, 6 महिन्याचा, 2 महिन्याचा असा ज्योतिषशास्त्राचा क्लास लावला.
ज्योतिषशास्त्रामध्ये फलज्योतिष म्हणजे पत्रिकेवरून जे ज्योतिष बघतात त्याची सुरुवातीची माहिती मिळाल्यानंतर तो पाया पक्का झाल्यावर मात्र कुठच्याही गुरुच्या किंवा क्लासच्या मागे न लागता ज्योतिषशास्त्रावर जगभरामध्ये असलेली पुष्कळशी पुस्तकं सखोल पद्धतीने वाचून काढून या मनोहर दास्तांनी केवळ व्यासंगाने आपलं ज्ञान वाढवत नेलेलं होतं. त्यांच्याकडे येणाऱ्या गरजू, पीडित किंवा थकलेल्या लोकांना ते उपाय सांगत असत. आणि जसं पाळंदेनी तुकारामांना सांगितलेलं होतं की बऱ्याचशा लोकांना त्यांच्या या उपायांचा चांगला गुण येत असे. मनोहर दास्ताने यांचा ठाण्यामधल्या एका सोसायटीमध्ये स्वतःचा 3 रूम बेड हॉल किचन असा भला मोठा फ्लॅट होता आणि त्याला लागून एक 1 रूम किचनचा छोटेखानी फ्लॅट सहज जमलं म्हणून त्यावेळेला पैसे भरून दास्तानांनी आपल्यासाठी गहून ठेवलेला होता. आता ज्योतिष विचारायला किंवा आपले प्रश्न सोडवून घ्यायला जे माणसं दास्ताने साहेबांना भेटायला येत असत त्यांच्याशी सगळं वार्तालाप, त्यांचं ऐकून घेणं, त्यांना उपाय सांगणं यासाठी घराला लागून असलेला तो छोटेखानी फ्लॅट किंवा ब्लॉक त्यांना उपयोगी पडत असे. आतल्या बाजूला एक टेबल खुर्ची टाकून दास्ताने साहेब येणाऱ्या माणसाला आपल्या समोरच्या खुर्चीवर बसून त्यांना जे योग्य वाटे, त्यांना जे पटे, त्यांना जे समजे त्याच्यावर मार्गदर्शन करत असतात. असेच आपल्या ऑफिसमध्ये रविवारी सकाळी बसलेल्या दास्ताने साहेबांच्या समोर थोड्या वेळाने म्हणजे आधी जी 5-10 माणसं तुकारामाच्या आधी येऊन बसलेली होती त्यांनी दास्ताने साहेबांची भेट झाल्यानंतर तुकारामाचा जेव्हा नंबर आला तेव्हा धडधडत्या अंतःकरणाने, खजील भावनेने हा दास्ताने साहेबांच्या समोर हजर झाला आणि त्याने आपली पत्रिका दास्ताने साहेबांच्या समोर टाकली. तुकारामाच्या बायकोची ती पत्रिका बघितल्यानंतर दास्ताने साहेबांनी 5-10 मिनिटं त्याच्यावरती विचार केला आणि मग विचारलं, बाबा ही पत्रिका कोणाची आहे? तुकारामांनी सांगितलं की माझी पत्नी आहे जी गेली अनेक वर्ष आजारी आहे, तिची ही पत्रिका आहे. मग दास्ताने साहेबांनी काही गोष्टी विचारल्या, काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि मग आपल्या पुढचं पॅड काढून त्याच्यावर दास्ताने साहेबांनी देवाच्या उपासनेचे काही उपाय एका खाली एक ठळक आणि मोत्यासारख्या अक्षरामध्ये लिहून काढले आणि तो कागद तुकारामाकडे दिला आणि सांगितलं की बाबा ही देवाच्या सेवा या पद्धतीने तुम्ही थोडे दिवस करा म्हणजे तुमच्या बायकोच्या आजारपणाला चांगल्यापैकी उत्तर पडेल. तुकारामाने समोरचा कागद झरझर वाचला आणि तो निघणार एवढ्या वेळामध्ये दास्ताने साहेबांनी त्याला परत खुर्चीवर बसायची खूण केली आणि मग कुठच्याही माणसाला धक्कादायक वाटेल असं काहीसं तुकारामाला सांगितलं. ते ऐकून तुकाराम मनातल्या मनात आधी विचलित झाला, संभ्रमित झाला आणि हे असं कसं करता येईल असे विचार त्याच्या मनामध्ये थैमान घालायला लागले. दास्ताने साहेबांनी सहज म्हणून सांगितलं होतं की बाबा हे उपाय करायच्या आधी आज घरी गेल्या गेल्या तुमच्या बायकोच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते पहिल्यांदी काढून बाजूला ठेवा. बाजारातनं 50-25 रुपयाचं साधं मणी मंगळसूत्र आणून तुम्ही तुमच्या बायकोच्या गळ्यामध्ये घाला आणि हे सगळे उपाय सुरू करा. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवा. हे दास्ताने साहेबांनी सांगितलेलं तुकारामाला त्यावेळेला फारच धक्कादायक वाटलं. पण घरी आल्यानंतर त्याने दास्ताने साहेबांनी त्याच्या पुढे जे सांगितलेलं होतं ते आचरणात आणण्याचा विचार केला. बाजारामध्ये जाऊन हलक्या किमतीचं एक साधंसं मंगळसूत्र आणून आपल्या बायकोच्या स्वाधीन केलं. जो आत्ता गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र काढून ठेव आणि हे नवीन मंगळसूत्र घाल असं तिला सांगितलं. आणि 2-3 दिवसापासून कागदावर दास्ताने साहेबांनी जे जे काही उपाय म्हणून लिहून दिलेले होते ते सगळे मनोभावे करायला सुरुवात झाली.
4-5 दिवसामध्ये जादूची कांडी फिरावी असं काहीसं व्हायला लागलं. या बायकोचा एक एक त्रास जाणाऱ्या एकेका दिवसाबरोबर कमी कमी व्हायला लागला आणि पुढच्या 12-15 दिवसामध्ये पहिल्यासारखी ठणठणीत ती बरी झाली. आता रोज सकाळ संध्याकाळ आपल्या बायकोमध्ये होणारी प्रगती बघून तुकाराम जाता येता या दास्ताने साहेबांचे मनातल्या मनात आभार मानत होता आणि त्याच्यानंतर दास्ताने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महिनाभरामध्ये खरोखरच तुकारामाची बायको पूर्णपणे पहिल्या आजारातून मोकळी झाली, एकदम पहिल्यासारखी ठणठणीत झाली. आनंदाचं भरतं आलं. संसार पहिल्यासारखा पुन्हा सुरू झाला. पण त्याच्यानंतर जेमतेम 2-2.5 वर्ष गेले आणि परत एकदा या तुकारामाच्या बायकोला पहिल्यासारखेच सगळे त्रास परत एकदा व्हायला लागले. पहिल्यासारखे सगळे त्रास परत एकदा व्हायला लागले हे लक्षात आल्यानंतर 2-4 दिवस वाट बघितल्यानंतर थोडेसे औषधोपचार करूनही गुण येत नाहीये ही खात्री पटल्यानंतर तुकाराम माने मनोहर दास्तान्यांच्या घरी एका रविवारी सकाळी परत हजर झाला. 4-2 वर्षापूर्वी येऊन गेलेल्या प्रत्येक माणसाचा निदान चेहरा तरी दास्ताने साहेबांच्या कायम लक्षात राहत असे. त्यामुळे हा माणूस मागे एकदा आपल्याला भेटून गेलेला आहे हे तुकाराम दास्ताने साहेबांच्या समोर येऊन बसल्यानंतर दास्ताने साहेबांना लगोलग जाणवलं आणि आता पुढचे काय प्रश्न आहेत अशी प्रश्नार्थक मुद्रा करून दास्ताने साहेबांनी या तुकारामाकडे बघितलं. तुकारामाने आपल्या जवळच्या पिशवीतून परत एकदा बायकोची पत्रिका काढली आणि त्याच्या दास्ताने साहेबांच्या समोर टाकले आणि सदगदित रडवेल्या आवाजामध्ये परत दास्ताने साहेबांना सांगायला लागला की साहेब, मागच्या वेळेला तुम्ही जे उपाय दिलेत त्याने महिन्याभरामध्ये माझी बायको ठणठणीत बरी झाली होती. त्याच्यानंतर 2-2.5 वर्ष चांगली गेली, पण मागच्या आठवड्यापासून पुन्हा पहिले पाढे 55 सारखे पहिले सगळे त्रास त्याच मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या बायकोला सुरू झालेले आहेत आणि म्हणून फारसा वेळ न दवडता मी लगोलग तुमच्याकडे आलेला आहे. तुकारामाने मग मागच्या वेळेला दिलेला कागद पुन्हा एकदा दास्ताने साहेबांना दाखवला. दास्तानांनी तो कागद आणि तुकारामाच्या बायकोची पत्रिका पाहिले आणि मग तुकारामाला विचारलं की या कागदाच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही सांगितलं होतं का? त्यावर तुकारामाने जरासं आठवल्यासारखं करून मग निश्चितपणे आणि ठामपणे सांगितलं की साहेब, हा कागद हातात दिल्यानंतर निघताना तुम्ही मला बजावून एक गोष्ट सांगितली होती की त्यावेळेला बायकोच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र होतं ते तुम्ही उतरवून ठेवायला सांगितलं होतं आणि बाजारातनं 5-25 रुपयाचं साधं मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घालायला सांगितलं होतं. दास्ताने साहेबांना सगळ्या जुळणीचा अर्थ मनातल्या मनामध्ये कळला. त्यांच्या मनातलं गणित सुटलं आणि त्याच एका आश्वस्त आवाजामध्ये तुकारामाला दास्ताने साहेबांनी विचारलं की आता त्या मंगळसूत्राचं काय सुरू आहे? त्यावर मग तुकारामाने सांगितलं की बायकोनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला गळ्यात असलेलं मंगळसूत्र काढून ठेवलं होतं, पण अगदीच साधं मंगळसूत्र घालणं तिला काही पटत नव्हतं. तिला त्या जोडीचं नवीन मंगळसूत्र करून देण्याची गेल्या 2-2.5 वर्षात माझी काही हिंमत आणि तितकी ऐपतही झाली नाही आणि मागच्या आठवड्यामध्ये कुठेतरी लग्नाला जायचं म्हणून बायकोने काढून ठेवलेलं मंगळसूत्र परत गळ्यात घातलं आणि आजही तिच्या गळ्यामध्ये तेचं मंगळसूत्र आहे. सगळ्या गोष्टीचा खुलासा दास्ताने साहेबांना आधीच झालेला होता. त्याच्यावर समोर बसलेल्या तुकारामाने शिक्कामोर्तब केलं आणि मग दास्ताने साहेबांनी एक सुस्कारा टाकून समोर बसलेल्या तुकारामाला विचारलं की तुकाराम,
आता या मंगळसूत्राची खरी कहाणी काय आहे ती मला सांगा. मंगळसूत्राची खरी कहाणी काय ती मला सांगा असं म्हटल्यावर तुकारामाला आतल्या आत संपूर्ण शरीराला घाम फुटला. दास्ताने साहेबही त्याच्याकडून उत्तर येण्याची शांतपणे वाट बघत होते. आणि मग तुकारामाने बोलायला सुरुवात केली की साहेब, काही वर्षापूर्वी याच पोलीस दलामध्ये असलेल्या RTO म्हणजे वाहतूक शाखेमध्ये 6 महिन्यांसाठी माझी बदली झालेली होती आणि त्यावेळेला हायवेवर पेट्रोलिंग करायचं काम मला देण्यात आलेलं होतं. त्यावेळेला दिवसपाळी आणि रात्रपाळी अशा 2 पाळ्यामध्ये या RTO विभागामध्ये मला काम करावं लागत असे आणि रस्त्यावरच्या वाहतुकीचं नियमन करण्याची जबाबदारी त्यावेळेला पोलीस खात्याने माझ्याकडे सोपवलेली होती. मी माझ्या ड्युटीवर एकदा रात्री आमच्या पोलीस चौकीमध्ये बसलेले असताना समोरून जाणाऱ्या हायवेवरच्या गाड्या निरखत शांतपणे बसलेला असताना सकाळी 3:30 पावणे 4च्या सुमारास माझ्या डोळ्यासमोरून समोरच्या हायवेवरून एक एसटीम गाडी गेली आणि तिच्या पाठोपाठ भर वेगाने वाकड्या तिकड्या पद्धतीने जाणारा टँकर मी बघितला. मी या 2ही वाहनांना बघून मनातल्या मनात थोडासा चरकलो होतो आणि तेवढ्यामध्ये पुढच्या बाजूला धडाम करून काहीतरी आवाज झाला. मी पटकन आपल्या चौकीमध्ये बसलेल्या खुर्चीवरून ताडकन उठलो आणि आवाजाच्या दिशेने बघितलं तर माझ्या समोरून नुकत्याच गेलेल्या टँकरने त्याच्या आधी गेलेल्या एसटीम गाडीला जोरदार धडक देऊन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गटारामध्ये टाकून दिलं होतं आणि तो टँकर तसाच पुढे नाहीसा झालेला होता. ॲक्सिडेंट झालेला आहे हे लक्षात आल्याबरोबर मी तातडीने माझे 2 सहकारी जे त्याच पोलीस चौकीमध्ये होते त्यांना बरोबर घेतलं. आम्ही तिघेही जण आपापल्या मोटरसायकलवर बसलो आणि तातडीने जिथे ॲक्सिडेंट झालेला होता त्या 100-200 मीटरवर असलेल्या जागेवर पटकन जाऊन पोहोचलो. आम्ही एकंदर त्या वाहनाची म्हणजे एसटीम गाडीची जी अवस्था बघितलेली होती त्यावरून आमच्या लक्षामध्ये पहिल्या 2 क्षणामध्ये आलं की याच्यामध्ये कुणीही जिवंत बाहेर येऊ शकत नाही. मग आम्ही तातडीने तिथे असलेल्या क्रेनला संपर्क केला, त्यांना बोलवून घेतलं, एक ॲम्ब्युलन्स जागी पाठवण्यासाठी सांगितलं आणि आमचे ठाण्याचे म्हणून जे सिनियर इन्स्पेक्टर होते त्यांच्या कानावरही रात्री 4:30 पावणे 5 वाजता ही बातमी घातली. टँकरनी दिलेला दणका एवढा जोरदार होता की ती गाडी 4ही बाजूनी चेपली गेलेली होती. आलेल्या क्रेनने मग केवळ ती गाडी उचलून रस्त्यावर काढायचं काम शिल्लक होतं. थोड्या वेळात तिथे पोचलेल्या क्रेनने मग पडलेली ती गाडी उचलून रस्त्यावर आणून ठेवली. आम्ही त्याची दारं कापून आतल्या 4ही माणसांना बाहेर काढलं. धुगधुगी सुद्धा शिल्लक नव्हती आणि आलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये मग या 4ही जणांची प्रेत म्हणजे आमच्या पोलिसी भाषेमध्ये त्या 4 बॉड्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्या आणि हॉस्पिटलकडे रवाना केल्या. त्याच्यानंतर पंचनाम्यासाठी म्हणून आम्ही त्या गाडीची पाहणी करायला सुरुवात केली. गाडीमध्ये आत असलेलं सामान, आतली कागदपत्र आणि इतर बऱ्याच गोष्टी आतल्या आत विस्कळीत होऊन इकडे तिकडे पडलेल्या होत्या. आमचे सिनियर इन्स्पेक्टर म्हणजे प्रभारी त्या ठिकाणी 5-5:30च्या दरम्यान हजर झाले आणि मग त्यांच्या देखरेखीखाली आम्ही
त्या गाडीचे आधी 2-4 फोटो काढून ठेवले आणि मग सविस्तर असा पंचनामा करायला आम्ही सुरुवात केली. गाडीमध्ये जागोजागी विखरून पडलेल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या, त्याची सुसंगतवार अशी यादी केली. त्या सगळ्या गोष्टी पोलिसी बॅगेमध्ये भरून त्याला आमच्या समोर 2 पंच आणून त्या पंचांच्या साक्षीने त्या गोष्टी सीलबंद केल्या. आणि आता जे काही व्हायचं असेल ते सकाळ झाल्यानंतर होईल या भावनेने आमचे इन्स्पेक्टर निघून गेले. माझ्याबरोबर जे 2 सहकारी होते ते सुद्धा चौकीमध्ये जायला लागले. आणि एखादी गोष्ट मागे राहिलेली नाही ना याची खात्री करायसाठी त्या वाहनामध्ये मी परत एकदा नजर फिरवली, तेव्हा ड्रायव्हरच्या सीट खाली खालच्या बाजूला पडलेलं 5 तोळ्याचं एक मंगळसूत्र मला दिसलं. साहजिकच हात घालून मंगळसूत्र मी बाहेर काढलं आणि त्या क्षणी पंचनामा पूर्ण झाला आहे, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद आणि त्यांचं पिशवीमध्ये भरणं झालेलं आहे हे लक्षात आल्यामुळे ते 5 तोळ्याचं मंगळसूत्र मी माझ्या खिशामध्ये घातलं. घरी आल्यानंतर 2 दिवस धडधडत्या अंतःकरणाने मी ते तसंच घरामध्ये लपवून ठेवलं होतं. पण आता थोडीशी भीड चेपल्यावर त्या दिवशीच्या ॲक्सिडेंटची सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मग हळूच एका दिवशी ते मंगळसूत्र स्वच्छ पाण्याने धुवून मी माझ्या बायकोला सांगितलं की हे नवीन मंगळसूत्र मी तुझ्यासाठी करून आणलेलं आहे. त्या दिवसापासून मोठ्या हौसेने ते 5.5 तोळ्याचं मंगळसूत्र माझी बायको घालायला लागले. आणि महिन्याभरामध्ये तिच्या आजाराचं सगळं तांडव सुरू झालेलं होतं. 2-2.5 वर्ष तिने भयंकर हाल अपेष्टा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांचे अत्याचार भोगले. मी तुमच्याकडे आलो, तुम्ही ते मंगळसूत्र काढून ठेवायला सांगितलं. त्याच्यानंतर साहेब ती बरी झाली होती. परत ते मंगळसूत्र बायकोनी घातलं आणि परत तिचं आजारपण सुरू झालं. हे तुकारामाने स्वतःच्या तोंडाने दास्ताने साहेबांना सांगण्याची काही गरज नव्हती. आता आपण कुठेतरी इतक्या दिवस दाबून ठेवलेलं एका गोष्टीमधून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. आपल्या हातून झालेला अपराध कुणापुढे तरी आपण कबूल केलेला आहे आणि इतके वर्ष मनाचं ओझं आपल्या मनावर जे कायम होतं ते कुठेतरी गळून पडलेलं आहे असं समोर बसलेल्या तुकारामाला वाटत होतं. आणि शांत झाल्यावर, बोलणं संपल्यावर त्याच्या दोन्ही डोळ्यामधून पाण्याच्या धारा लागलेल्या होत्या. दास्ताने साहेबांनी मग पुढे काय करायचं ते सगळं तुकारामावर सोडून दिलं. त्याला पटकन उपयोगी पडतील असे 2-4 उपाय लिहून दिले आणि जाताना तुकारामाला सांगितलं की याच्या पुढे त्या मंगळसूत्राचं काय करायचं ते तुम्ही विचार करून ठरवा. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, हा माझा जो ठाम विश्वास आहे. तो ठाम विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित करणारी, कल्पनेपेक्षा काहीतरी वेगळं घडवणारी आणि घडलेली ही सत्यकथा आपल्यासमोर मांडली. आपल्याला ही आवडली असेल अशी मला खात्री आहे. आपल्याला आवडलेल्या या कथेवरच्या प्रतिक्रिया जरूर पाठवा आणि आपल्यापैकी काही लोकांना ही कथा मागे एकदा ऐकली आहे
असं वाटण्याचा संभव आहे आणि ही गोष्ट 100% खरी आहे. माझ्या या चॅनलच्या सुरुवातीच्या काही दिवसामध्ये आपल्याला याच चॅनलवरनं मी ही गोष्ट याच पद्धतीने सांगितली होती, पण सुरुवातीच्या काळामधला तो व्हिडिओ असल्यामुळे त्यावेळेला ते एक कच्चं मडकं होतं. पण मला आवडलेली, पटलेली आणि आपण ऐकावं अशी वाटलेली ही गोष्ट पुन्हा एकदा जराशा नीटनेटक्या स्वरूपामध्ये आपल्या पुढे सादर केली आहे. आपल्याला ते चालेल असं मला वाटतं.